108 तृष्णाचा त्याग केला तरच निर्वाण प्राप्त होते. आता आपल्या समजतात का आपल्याला माहित आहे की 108 तृष्णा कोणत्या ते माहित नाही, तर निर्वाण प्राप्त कसं होईल? निर्वाण प्राप्त म्हणजे निर्वाण प्राप्त म्हणजे सर्व गोष्टीतून मुक्त, या संसार जीवनाच्या सर्व गोष्टीतून मुक्त होईल त्याला निर्वाण प्राप्त म्हणतात आहे. आणि मानवात किती तृष्णा आहेत? 108 तृष्णा. आता साध्या आहेत का 108 तृष्णा? तर त्या 108 तृष्णाचा त्याग केला तर निर्वाण प्राप्ती होते. इथे तर विहारात बसलो, मुलगी घरी आली काय, मुलगा घरी आला की नाही, लाईट बंद केला की नाही, होईल का निर्वाण प्राप्त? तर महाराज म्हणतात की बनते निर्वाण प्राप्त निर्वाण प्राप्त निर्वाण प्राप्त होते कोणास? काय सर्व लोकांस निर्वाण प्राप्त होते काय? त्यावेळेस बनतेजी म्हणतात, सगळे म्हणतात त्यांना की महाराज सर्वच गोष्टीत सर्वच लोकांना निर्वाण प्राप्त होत नाही. जे सदाचारी आहेत, ते सद्गुणी आहेत, जसे ते बोलतात तसे चालतात, तसे वागतात, ते चांगल्या गोष्टीचा स्वीकार करणारे आहेत आणि खोट्या गोष्टीला बाजू सरकवणारे आहेत, त्यांना निर्वाण प्राप्त होईल. सर्वांनी निर्वाण प्राप्त होऊ शकते का? नाही. बनते खूप छान खूप छान. निर्वाण सुख निर्वाण व निर्वाण मिळतानाही कळते. निर्वाण सुख निर्वाण व निर्वाण सुख निर्वाण न मिळताही कळते. प्रश्न आहे की निर्वाण सुख, निर्वाणाचं सुख निर्वाण न करता ऑटोमॅटिक मिळते काय? निर्वाण न करताही मिळते काय, असा प्रश्न राजाने टाकला. राजा म्हणाला, बनते ज्याला निर्वाण पद लाभले नाही, लक्ष ठेवा, निर्वाण सुख निर्माण न मिळताही कळते काय? राजा म्हणाला, बनते ज्याला निर्वाण पद लाभले नाही, त्यास निर्वाण पद किती सुखदायक आहे याची जाणीव असते काय? बनते ज्यांना निर्वाण पद लाभलं नाही, की ज्याच्या 108 तृष्णा सुटल्या नाही, ज्याच्या 108 तृष्णामध्ये 108 तृष्णा त्यागल्या त्यांनी, त्याला निर्वाण प्राप्त होईल. ज्यांना 108 तृष्णा त्यागल्याच नाही, गृहस्थी जीवन आहे, यांना निर्वाण प्राप्ती होईल की नाही? यांना निर्वाण प्राप्ती होईल की नाही? नाही. यांना निर्वाण पापाचे सुख काय आहे याची जाणीव असते काय? म्हणजे त्यांना निर्वाण प्राप्ती तर होणारच नाही, पण निर्वाण प्राप्तीमध्ये काय दुःख आहे आणि काय सुखकारक आहे हे माहित होते काय? होय महाराज, ज्याला निर्वाण पद लाभले नाही त्या व्यक्तीस देखील निर्वाण सुखाचा जाणीव होते. बघा, ज्या व्यक्तीला निर्वाण सुख निर्वाण लाभलं नाही तरी त्या व्यक्तीलाही निर्वाण सुखाची जाणीव होते. निर्वाण सुखाची आणि निर्वाण दुःखाची जाणीव होते. त्याच्यावर बनते म्हणतात, स्वतः निर्वाण पदाचा लाभ न करता त्या मूर्खाशी कशी काय त्यात जाणीव होते? बनते महाराज लक्ष द्या पहिले डबल. होय महाराज, ज्याला निर्वाण पद लाभले नाही त्या व्यक्तीस देखील निर्वाण सुखाची जाणीव होते. बनते स्वतः निर्वाण पदाचा लाभ न करता त्या सुखाची कशी काय त्यात जाणीव होते? तुम्ही म्हणता की प्रत्येकाला ज्याला तृष्णा त्यागल्या त्यालाही निर्वाण पदाचा लाभ होते. ज्यांनी तृष्णा नाही त्यागल्या, तुम्ही गृहस्थी जीवनामध्ये आहे, तुम्हाला त्या सुखाची जाणीव होते, निर्वाण सुखाची. तर ते कशी काय होते? ज्यांच्या तृष्णा मोह लोभ नाहीसा झाला त्याला निर्वाण प्राप्त होते, आणि ज्याला तृष्णा मोह लालसा नाहीसा झाला त्याला निर्वाण प्राप्त कसं? निर्वाण पदाचं सुख कसं लाभेल? की त्यांना सुख या दुःख काय आहे हे कसं काय माहित पडेल? बनते स्वतः निर्वाण पदाचा लाभ न करता त्या सुखाची कशी काय त्यात जाणीव होते? त्याला तर स्वतः तो निर्वाण प्राप्त केलं नाही. त्यावेळेस महाराज ज्याचे हात पाय तोडले नाहीत, अशा व्यक्तीस हात पाय तोडलेल्यामुळे होणारे दुःख माहिती नसते काय? महाराज समजून चला की ज्याचे हात पाय तोडले नाहीत, पण त्याला ज्याचे हात पाय तुटलेले आहेत त्याच्या दुःखाची जाणीव होते की नाही? होय बनते, जरूर. ते कसे? होय बनते, माहिती असते. ते कसे काय? बनते ज्याचे हातपाय तोडलेले असतात त्याचे रडणे व तळफळणे पाहून यात
दुःख आहे याची जाणीव त्यास होते. कोणाला होते? ज्याला निर्वाण प्राप्त झालं त्याला तर सुखच सुख आहे, पण त्या निर्वाण पदाचीही जाणीव उपासकांना होते. कशामुळे? की बनते म्हणतात महाराज, ज्याचे हात पाय तोडलेले आहेत आणि त्या व्यक्तीचं दुःख किती आहे, त्याला किती कळकळ लागत आहे, ते आपल्या सर्वांना माहित पडते की नाही? म्हणजे त्या सुखाची आणि त्या दुःखाची जाणीव आपल्याला होते की नाही? अशा प्रकारे महाराज याचप्रमाणे निर्वाण प्राप्त केलेल्या लोकांच्या शब्दातून ओसडणारा संतोष प्रतियुक्त आनंद पाहून ज्यांना निर्वाण लाभ झाला नाही त्यांना सुद्धा निर्वाण सुखाची जाणीव होते. पण ते उत्तमरित्या समजावून सांगितलेले आहे. प्रकरण दुसरे, विपत्ती छेदन प्रश्न. प्रकरण दुसरे, विपत्ती छेदन प्रश्न. भगवान बुद्धाच्या अस्तित्वासंबंधी शंका. राजा म्हणाला, भंते नाक्षण, आपण भगवान बुद्धांना पाहिले काय? भंते म्हणतात, नाही महाराज, मी बुद्धांना पाहिलं नाही. निदान तुमच्या आचार्यांनी तरी भगवान बुद्धांना पाहिले आहे काय? नाही महाराज, माझ्या आचार्यांनी सुद्धा भगवान बुद्धांना पाहिलेलं नाही. पण ते असे आहे तर भगवान बुद्ध झालेच नाही असे म्हणावे लागेल. जर तुम्ही स्वतः पाहिलं नाही भगवान बुद्धांना आणि तुमच्या आचार्यांनी म्हणजे गुरुनी सुद्धा पाहिलं नाही, तर मला असं म्हणावं लागेल की भगवान बुद्ध होतेच नव्हते, भगवान बुद्ध अस्तित्वातच नव्हते असे मला म्हणावे लागेल. महाराज, हिमालय पर्वतावर हा नावाची नदी तुम्ही पाहिली आहे काय? हिमालय पर्वतावर महाराज हा नावाची नदी तुम्ही पाहिली आहे काय? होय बनते. तर मग अशी नदी नाही असे म्हणावे लागेल काय? जर तुम्ही पाहिली नाही, ऐकलेली आहे, तर मग अशी नाही, ती नदी नाही असं म्हणावं लागेल काय? तर मग ती नदी नाही असे म्हणावे लागेल काय? अशी नदी आहेच. मी किंवा माझ्या वडिलांनी जरी ती नदी पाहिली नसली तरी ती नदी आहे हे बाकी खरं आहे. महाराज, याचप्रमाणे जरी मी किंवा माझ्या आचार्यांनी भगवान बुद्धांना पाहिले नाही तरी पण ते निश्चित झालेले आहेत. पण ते फार छान समजावून सांगितलेले आहे. समजला प्रश्न? बुद्धांना कोणी पाहिलं नाही, ना नाक्षण भंतेजींनी पाहिलं, ना त्यांच्या गुरुनी पाहिलं. पण बुद्ध आजही अस्तित्वात आहेत. कशाच्या माध्यमातून? वाचनाच्या माध्यमातून. आपण कार्याच्या माध्यमातून, बरोबर, वाचनाच्या माध्यमातून. भंतेजी सांगत आहे, हे भंतेजी सांगत आहे, हे भंतेचं फक्त मुख आहे, बाकी शब्द कोणाचे आहेत? तथागत. हे लक्षात ठेवायला पाहिजे. तथागत शब्द कोणाचे आहेत? फक्त भंतेजी बोलत आहे. ठीक आहे. भगवान बुद्ध सर्वज्ञ आहेत. राजा म्हणाला, भंते भगवान बुद्ध सर्वज्ञ, सर्व काही जाणणारे परमश्रेष्ठ आहेत काय? जर तुम्ही म्हणता भगवान बुद्ध आहेतच, तर सर्व काही परमश्रेष्ठ म्हणजे सर्व काही जाणणारे आहेत काय? होय महाराज, भगवान बुद्ध सर्वज्ञ आहेत, त्यांची तुलना कोणाशीही करता येणार नाही. भंते, ज्या भगवान बुद्धांना तुम्ही स्वतः कधी पाहिले नाही ते सर्वज्ञ होते असे कसे म्हणता? महाराज, ज्यांनी महासागर कधी पाहिला नाही त्यांना महासागर खोल, अथांग व गंभीर आहे आणि गंगा, यमुना, अचिवती, सरयू, सरभू आणि मही, गंडक या पाचही मोठमोठ्या नद्या त्यात जाऊन मिळतात. तरी पण त्यांचे पाणी कमी जास्त झालेले कधीच दिसून येत नाही. ते त्यांना कळते काय? बनते, ज्या भगवान बुद्धांना तुम्ही स्वतः कधी पाहिले नाही ते सर्वज्ञ होते असे कसे म्हणता येईल? तुम्ही पाहिलेच नाही तर ते सर्व ठिकाणी सर्वज्ञ ज्ञानी होते असं तुम्ही का सांगता? त्यावेळेस बनते म्हणतात की महाराज, जशी महासागरामध्ये गंगा,
नदी, यमुना नदी, अचिवर्ती, सैरू, सरभू आणि मही, गड्डक अशा या पाचही नद्या महासागरात मिळून जातात. महासागराचा अंत आहे काय? हे मोठमोठ्या नद्या आहेत, पाचही नद्या मोठमोठ्या आहेत आणि महासागरात ते मिळतात. पण महासागरात मिळाल्यानंतरही त्या महासागराचं पाणी नातं कमी होत, नातं वाढत. अथांग महासागर आहे. सागर हा अथांग आहे. म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध सागरासारखे, अथांग महासागरासारखे होते. होय म्हणते, याची त्यांना जाणीव आहे. महाराज ज्याप्रमाणे निर्वाण पदाचा लाभ करून घेतलेले भगवान बुद्धाने श्रावक शिष्य महान आहेत. हे श्रावक जसे हे श्रावक जर असे आहेत तर त्यांचे गुरु भगवान बुद्ध किती महान असले पाहिजे असे तुम्ही निश्चितच असे आम्ही निश्चितच सांगत असतो. महाराज तुम्ही म्हणता की तथागत भगवान गौतम बुद्ध सर्व परिज्ञानी आहेत काय? कबीरांनी चांगल्या प्रकारे उदाहरण दिलं की जशा ह्या पाचही मोठमोठ्या नद्या महासागराला मिळतात, तर त्यामुळे त्या महासागराचं पाणी कमी होत नाही आणि जास्तही होत नाही. अशा प्रकारे भगवान गौतम बुद्ध महासागरासारखे अथांग बुद्धिवान, अथांग बुद्धिश्रेष्ठ होते. कशावरून? तर बनते, लक्षात ठेवा महाराज, लक्षात ठेवा. तथागत भगवान गौतम बुद्धाचा श्रावक संघ, भिक्खू संघ, भिक्खू संघाला श्रावक म्हटलं गेलेलं आहे. महाराज बनते म्हणतात की महाराज एक लक्षात द्या, तथागताचा श्रावक संघ, भिक्खू संघ हा अथांग ज्ञानी आहे, बुद्धिवान आहे. अथांग ज्ञानी आहे, बुद्धिवान आहे. जशा ते पाच नद्या गंगा जमुना जे पाच नद्या महान आहेत, असा हा भिक्खू संघ महान आहे. तर हा भिक्खू संघ हा तथागतांचा श्रावक संघ एवढा जर महान आहे तर तथागत कसे असतील याचा तुम्ही विचार करा. पण ते नाक्षम आपण अगदी बरोबर सांगितलेलं आहे. दुसरा प्रश्न, बुद्धाच्या सर्वज्ञत्वाची जाणीव, बुद्धाच्या सर्वज्ञाची जाणीव. राजा म्हणाला म्हणते काय हो, आपण बुद्धाचे परमश्रेष्ठत्व दुसऱ्यांना कळू शकते काय? राजा म्हणाला म्हणते काय हो, भगवान बुद्धांचे परमश्रेष्ठत्व दुसऱ्यांना कळू शकते काय? होय महाराज, कळू शकते. पण ते कसे काय कळू शकते? महाराज फार वर्षापूर्वी तिस्स स्थवीर नावाचे एक प्रसिद्ध लेखक होऊन गेले. ते होऊन गेल्यास आता बरीच वर्ष लोटली. तेव्हा लोकांना त्यांच्याविषयी कसे काय समजले? पण ते त्यांनी लिहून ठेवलेल्या साहित्यावरून. महाराज ज्यांना धर्माची जाणीव आहे त्यांना भगवान बुद्ध सर्वज्ञ होते हे समजले पाहिजे. कारण बुद्ध धर्माची शिकवण भगवान बुद्धाने दिली आहे. बुद्ध सर्वज्ञ, बुद्धांच्या सर्वज्ञत्वाची जाणीव म्हणजे बुद्धाची जाणीव. महाराज ज्यांना धर्माची जाणीव आहे त्यांना भगवान बुद्ध सर्वज्ञ होते हे समजलेच पाहिजे. कारण बुद्ध धर्माची शिकवण भगवान बुद्धांनी स्वतः दिलेली आहे. म्हणजे बौद्ध धर्माचे संस्थापक अध्यक्ष कोण होते? भगवान गौतम. त्यांनीच हा धम्म निर्माण केलेला आहे. पुढे धर्माची जाणीव. राजा म्हणाला बनते आपणास धर्माची जाणीव झाली काय? महाराज भगवान बुद्धाच्या उपदेशानुसार बुद्ध श्रावकाने धर्म समजून घेण्याचा प्रयत्न करावयास पाहिजे, तरच ते त्यानुसार आचरण करू शकतील. पण ते आपण कथन संयुक्तिक आहे. पण ते आपलं कथन संयुक्तिक आहे. विषय घेऊन चला. धम्माची जाणीव म्हणजे धर्माची जाणीव. बनते आपणास धर्माची जाणीव झाली आहे काय? धम्मा
धर्माची यात लिहिलं पण धम्म म्हटलं गेलं ना. धर्म आणि धम्म अलग आहे, लक्षात ठेवा. धम्म हा भगवान बुद्धाच्या मुखातून निघालेले शब्द विचार त्यांना धम्म म्हटल्या गेलेला आहे. आणि धर्म म्हणजे हे जात धर्म. या पुस्तकात धम्म लिहिलाय, धर्म लिहिलाय, याच्यात गडबड होती. ठीक आहे ना, आपण लक्ष करून घ्यायचं. बनते आपणा धम्माची जाणीव झाली आहे काय? महाराज भगवान बुद्धाच्या उपदेशानुबुद्ध सावकाने धम्म समजून घेण्याचा प्रयत्न कराव्यास पाहिजे, तरच ते त्यानुसार आचरण करू शकतील. आता आपण विहारात किती पंचशील घेऊन राहिलो, अष्टशील घेऊन राहिलो आणि भंते समजावून सांगत आहे, तर त्याचं आचरण केलं तर तुम्ही धम्ममय होसाल. तर त्याचं आचरण केलं तर तुम्ही धम्ममय होसाल. आचरणच नाही केलं तर फायदा होईल का त्या धम्माचा? धम्म हा ऐकून त्याचा फायदा होणार नाही. किती अभ्यास झाला म्हणून त्याचा फायदा होणार नाही. भगवान बुद्धाचा धम्म हा अभ्यासावर आधारित नाही. भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा खूप काय मोठा पंडित झाला म्हणून त्याच्यावर आधारित नाही. बुद्ध म्हणतात माझा धम्म जो माझा धम्माला धरून चालील, जो माझ्या धम्माचं आचरण करील त्याच्यासोबत बुद्ध आहेत. जर आचरणच नाही तर तिथं बुद्ध आहेत का? बुद्धांनी एक वेळा खूप चांगल्या प्रकारे सांगितलं आनंदाला शेवटच्या शनी कृषीनगरमध्ये शेवटच्या शनी बुद्धांनी आनंदांना त्यांच्या शिष्याला सांगितलं की त्यावेळेस अशी घटना झाली होती की वैशाली नगरचे महावीर, जैन मुनी महावीर, संस्थापक, जैन धर्माचे संस्थापक महावीर, त्यांचं निधन झालं होतं. आणि त्यांचे बघितले ना भिक्षुक इकडे तिकडे होते, कोणी कुठं होते. आज भिक्खू संघ, आज मी कुठं आहो, कोणी कुठं आहे. एका ठिकाणी भिक्खू संघ राहू शकत नाही ना, कारण की बुद्धांनी सांगितलेलं आहे चरत भिक्खवे तारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय हिताय सुखाय देसत भिक्खवे धम्मं आदि कल्याणं मध्य कल्याणं परिवर्तन संज्ञानं. भिक्खू हा माझा धम्म मानवाच्या हितासुखासाठी आहे, कल्याणासाठी आहे, प्राणी मात्राच्या हितासुखासाठी आहे, कल्याणासाठी आहे, आणि निसर्गाच्या हितासुखासाठी आणि कल्याणासाठी आहे. म्हणून तुम्ही भिक्खू संघ 10 दिशाला तुम्ही चरत भिक्खवे तारिकम 10 दिशाला जा आणि ज्या ज्या ठिकाणी पब्लिक असेल त्यांना आपला धम्म समजावून सांगा. असं बुद्धाच्या मुखातून शब्द निघालेले आहे. आणि नंतर काय झालं की वैशालीचे महावीर यांचं परिनिर्वाण झालं आणि ते चर्चा पसरली, गावोगावी पसरली ना की त्यांचं परिनिर्वाण झालं, महावीरांचं परिनिर्वाण झालं. मग सर्व भिक्खू संघामध्ये, त्यांच्या भिक्खू संघामध्ये चर्चा झाली. ज्या ज्या ठिकाणी त्यांचा भिक्खू संघ होता तो आपापल्या रस्त्याने वैशाली नगरमध्ये निघाला आपल्या गुरुच्या आरतीसाठी निघाला. तर निघता काही त्यांच्यामध्ये चर्चा चालली, चर्चेचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. चर्चेचं रूपांतर कशामध्ये झालं? हाणामारीमध्ये. कशामुळे की आता आपले संस्थापक अध्यक्ष गेले, आता त्या ठिकाणी ते जागा कोण धरून ठेवावं, म्हणजे त्या ठिकाणी अध्यक्ष कोण व्हावं. आपल्यामध्ये तेच चालते ना, पुढची खाली झाली की अध्यक्ष कोण व्हावं, अशी चर्चा झाली. अशी चर्चा आनंद भंतीजीच्या कानावर पडली. मग आनंद भंतीजी गेले बुद्धांकडे, बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. काय झालं आनंदा? चेहरा जरा तुमचा कोमल दिसते, म्हणजे नाराज दिसते. तर आनंदाने हात जोडून सांगितलं की बुद्धो, वैशाली नगरीचे महावीर यांचं परिनिर्वाण झालेलं आहे आणि त्यांच्या गटामध्ये, त्यांच्या भिक्खू संघामध्ये चर्चा सुरू असताना त्यांच्याकडे कुठे हाणामारी झाली आहे. तर कशामुळे हाणामारी झाली आहे? तर आता संस्थापक, याचा म्हणजे अध्यक्ष कोण? तर त्यावेळेस आनंद भंतेजी म्हणतात अशी चर्चा झालेली आहे. तर बुद्ध म्हणतात, आनंद म्हणतात अशी चर्चा झाली आहे, म्हणून मला असं वाटते, आनंद म्हणतात बुद्धांना, म्हणून मला असं वाटते की तुमचा आता अंतिम जवळ आलेला आहे. कारण बुद्धांनी उरेला नगरीमध्ये चुंद नावाच्या लोहाराच्या घरी जे भोजन घेतलं होतं आणि त्यामध्ये त्यांना अतिसार झाला होता. आणि बुद्धांनी त्याच वेळी त्यांचे शिष्य आनंदाला सांगितलं की आनंदा, ही गोष्ट कोणाला सांगू नको की चुंदाच्या घरी भोजन झालं म्हणून बुद्धांना अतिसार झाला. जर तू अशी गोष्ट सांगशील तर उपासक उपासिका
त्या चुंद परिवारचं काय, त्यांच्या सर्वांना हानी पोचवीन ना, त्यांच्या पूर्ण समाजाला हानी पोचवीन. म्हणून चुपचाप राहा आणि लक्षात ठेव, आजपासून 3 महिन्यांनी तथागतांचं महापरिनिर्वाण होणार आहे. आणि त्यावेळेस सांगितलं की आनंदा तू हे चिंता करू नको, तू हे चिंता करू नको. भगवान गौतम बुद्धांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच स्वतःला महानायक म्हणून घेतले, कधीच त्यांनी भिक्खू संघातही फरक पाडलेला नाही. जसं भिक्खूला 3 चिवर ते त्यांनाही 3च चिवर असत. जसं भिक्खू संघ भिक्षा पात्र हाती घेऊन भिक्षाटन करत आणि खात, तसेच संस्थापक असून सुद्धा ते स्वतःच भिक्षा मागून खात. कधी त्यांनी भेदभाव केला नाही की मी गुरु आहो म्हणून मी तुमच्यापेक्षा जास्त, तुम्हाला 3 चिवर आहेत, तुम्हाला 5 चिवर पाहिजे, असं कधी त्यांनी स्वतःकडून करून घेतलेले नाही. सर्व समान, संघ म्हणजे समान संघ, अशा प्रकारे असून संघ म्हणजे संघ, अशा प्रकारे पुढे खूप आहे, पण तेवढा आपला विषय तेवढा घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे नंतर विषय झाला तो की आनंदा तू म्हणतो की तथागताच्या निधनानंतर या धम्माला वाली कोण? म्हणतात आनंदा, तथागतांनी असा धम्म निर्माण करून ठेवला की जो धम्माला धरून चालील तोच वाली आहे. जो धम्माला धरून चालील तोच वाली आहे. इथं कोणी अध्यक्ष, इथं कोणी खजिनदार, इथं कोणी सचिव नाही. जो धम्माला चालून तो माझा, तो अध्यक्ष या धम्माचा आहे. बनते आपण धर्माची जाणीव, बनते आपणास धर्माची जाणीव झाली आहे काय? महाराज, आपण बुद्धाच्या उपदेशानुसार बुद्ध श्रावकाने धम्म समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, तरच त्यानुसार आचरण करू शकतील. महाराज, मला धम्माचं आचरण झालं की नाही, मला धम्माची जाणीव झाली की नाही, तर जो व्यक्ती, जो उपासक धम्माचे आचरण करील तो धम्माला धरून चालते. ज्याला धम्माचं आचरणच करणार नाही, तो धम्म समजून घेणार नाही, तो आचरण कुठे करील? पहिले धम्म समजून घ्यावा लागेल, नंतर त्यानुसार आचरण होईल. ज्यांनी धम्म समजून घेतला आणि ज्यांनी आचरण केलं त्या धम्माचं, बुद्ध म्हणतात आनंदा, त्याच्यापेक्षा सुखी जगातही कोणी नाही. त्याच्यापेक्षा सुखी जगातही कोणी नाही, एवढा धम्मच चांगला आहे. संक्रमण न होता पुनर्जन्म. राजा म्हणाला, बनते व्यक्तीचे आत्म्याचे संक्रमण होत नाही, मग पुनर्जन्म कसा काय होतो? पुनर्जन्म व्हायला काहीतरी पाहिजे ना, काही सबूत पाहिजे ना, काही सपोर्ट पाहिजे ना. तर तुम्ही आत्माच नाही म्हणता, तर मग पुनर्जन्म कसा होईल? तुम्ही म्हणता आत्माही नाही, मग पुनर्जन्म होईल कसा? राजा म्हणाला बनते व्यक्तीच्या आत्म्याचे संक्रमण होत नाही, मग पुनर्जन्म कसा होतो? सवीर म्हणतात, महाराज एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जीव संक्रमण करीत नसला तरी पुनर्जन्म होते, हे खरे आहे. आता बघा, आपण एक काही धान्य पेरलं, एक आंबा लावला, एक आंब्याची टोळी लावली, तर त्याला काय येतील? आंबा आपण खाल्लेला होता आणि त्याची कोय उरली आणि तो आंबा जर लावला तर त्याला तो आंबा उगवीन ना, म्हणजे त्याचा काय झाला? पुनर्जन्म. जो खाल्ला होता आपण, तोच आंबा आपण उलट लावला, त्याचा पुनर्जन्म झाला ना. कशामुळे झाला? की त्याला जमिनीत टाकल्यामुळे, त्याच्या पाणी दिल्यामुळे, त्याचं सोय केल्यामुळे. बरोबर आहे की नाही? जर जमिनीत टाकला नसता तर पुनर्जन्म झाला असता काय? जमिनीत जर टाकला नसता तर पुनर्जन्म झाला असता काय? नाही. अशा प्रकारे तर महाराज म्हणतात, तर आत्मा नाही, शरीरात जाते काय? शरीरात जाते काय? पिक्चर मध्ये बघतो आपण, यू आणि यू, इथं ओरिजिनल मध्ये होते काय? शरीरात जात नाही. तरी सुद्धा पुनर्जन्म होऊ शकते.
होऊ शकते. जर साधू काढ द्या. थोडं म्हणते हे कसे घडते? म्हणते हे कसे घडते म्हणजे काय? एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जीव संक्रमण करत नसला तरी पुनर्जन्म होते, हे खरे आहे असे म्हणता तुम्ही. तर म्हणते हे कसे घडते? कृपा करून उदाहरण देऊन स्पष्ट करून सांगावे. महाराज एका दिव्याने दुसरा दिवा पेटविला. महाराज एका दिव्याने दुसरा दिवा पेटविला तर तो दिवा दुसऱ्या दिव्यात प्रवेश करून संक्रमण घडवितो असे म्हणता येईल काय? नाही म्हणते. असे म्हणता येणार. असे कसे म्हणता येईल? महाराज त्याचप्रमाणे संक्रमण न घडता पुनर्जन्म होतो. कृपा करून अजून एखादे उदाहरण देऊन सांगावे. महाराज तुमच्या गुरुजींनी शिकवलेली एखादी कविता तुम्हास आठवते काय? होय म्हणते, आठवते. महाराज ती कविता आपल्या गुरुच्या मुखातून कायमची निघून तुमच्या संक्रमण करीत आली की काय? तुमच्यामध्ये संक्रमण करीत आली की काय? नाही म्हणते. महाराज त्याचप्रमाणे संक्रमण न घडता पुनर्जन्म होतो. आपण उत्तम प्रकारे समजावून सांगितलेले आहे. दुसरा विषय आता परमार्थाने परस्मार्थाने धात्यांचे आत्म्यांचे अस्तित्वच नाही. परमार्थाने ज्ञात्याचे आत्म्याचे अस्तित्वच नाही. राजा म्हणाला म्हणते धाता म्हणजे आत्मा नावाची एखादी वस्तू आहे की नाही? म्हणते धाता म्हणजे आत्मा नावाची एक वस्तू आहे की नाही? स्थवीर म्हणाले महाराज धात्यांच्या सर्व जाणून घेणाऱ्या आत्म्याच्या रूपात अशी कोणती वस्तू अस्तित्वात नाही. पण ते आपण खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेले आहे. पुनर्जन्मासंबंधी राजा म्हणाला म्हणते एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करणारा असा कोणी जीव आत्मा आहे काय? नाही महाराज, असा कोणी जीव आत्मा नाही. म्हणते एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करणारा कोणी जीव नाही तर मग त्या आपल्या वाईट कर्मापासून मुक्त झाला असेच म्हणावे लागेल. महाराज जर त्याचा पुनर्जन्म झाला नाही तर तो आपल्या वाईट कर्मामुळे कर्मफळातून निश्चितच मुक्त होईल. परंतु पुनर्जन्म झाला तर मग तो मुळीच मुक्त होऊ शकणार नाही. कृपा करून उदाहरण देऊन स्पष्ट करावे. महाराज जे आंबे चोरले ते झाडाचे होते. त्यांनी पेरलेले आंबे नव्हते. पेरलेल्या आंब्याचे त्यांनी चोरीच केली नाही तेव्हा शिक्षेस पात्र कसा? परंतु त्यांनी पेरलेल्या आंब्यापासूनच हे आंबे उत्पन्न झालेले म्हणून तो शिक्षेस पात्र आहे. महाराज त्याचप्रमाणे मनुष्य या नामरूपाकडून चांगले किंवा वाईट कर्म केली जातात. त्या कर्माच्या पराभवाने दुसरे नामरूप जन्मास येते म्हणून ते आपल्या वाईट कर्मापासून मुक्त होत नाहीत. समजलं? नाम आणि रूप. नाम म्हणजे मन, रूप म्हणजे शरीर. जरी ते नाहीत. उदाहरण सविरांनी चांगल्या प्रकारे उदाहरण दिलं महाराजांना की महाराज तुम्ही समजून चाला की एका माणसाने आंबे पेरले होते आणि ते आंबे पेरले होते ते आंबे मोठे झाला. तो झाड मोठं झालं आणि त्या आंब्याचे फळ दुसऱ्या माणसाने चोरले आंबे. तर तो शिक्षापात्र ठरेल काय? कारण की तो चोर म्हणते की मी जे महाराज तुम्ही मला शिक्षा देता
पण मी हे व्यक्ती म्हणते की माझ्या आंब्याचे आंबे यानं चोरलेले आहेत, पण महाराजांचा आंबाच नाही. यानं आंबा पेरलाच होता, उदाहरण त्याच्या आजोबाने पेरला होता समजा, उदाहरण धरून त्याला, बरोबर आहे की नाही. तर हा चोर म्हणते की मी याच्या आंब्याचे आंबे चोरलेच नाही, तो पूर्वीपासून आंबा लागलेला होता आणि त्याला फळ आले नवीन, ते आंबे मी चोरले. त्यामुळे आपल्या कर्मफळाचे, आपल्या कर्माचे फळ हे चालून 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 असं गणित दाखवलेलं आहे की पूर्वीपासून जे चालत आलेलं फळ, ते चालत आलेलं कर्मफळ हे लाभतच राहतात, लाभतच राहतात, लाभतच राहतात, यात काही शंका नाही. कर्मफळाविषयी, कर्मफळ, कर्मफळाविषयी राजा म्हणाला, बनते एका नाम रूपाने केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्माचे काय होते, ते कोठे थांबतात. महाराज, ती कर्मे फळ रूपाने त्या नामरूपाचा पाठलाग करीत असतात, अगदी ज्यांच्या त्यांच्या पिच्छा न सोडणाऱ्या सावली समान. बनते कर्म येथे थांबली आहेत अशा तऱ्हेने दाखविता येतात काय. महाराज, अशा प्रकारे ती दाखवता येत नाहीत. कृपा करून उदाहरण देऊन समजावून सांगावे. महाराज, अद्याप ज्या झाडाला फळे आलेली नाहीत, ती ही पहा येथे आहेत, म्हणून ती कोणास दाखविता येतील काय. महाराज म्हणतात की कर्म फळाविषयी, कर्मफळ, कर्म तर आहेच. किती प्रकारचे कर्म आहेत? 2 प्रकार. कोणते कोणते? कुशल कर्म आणि अकुशल कर्म. फळ किती फळ आहेत? 2च कर्म फळ आहेत, कुशल फळ आणि अकुशल कर्म आणि कुशल कर्म. आता अकुशल कर्म आहे ते अकुशलच कर्म आहे, आणि कुशल कर्म आहे ते कुशलच कर्म आहे. तर महाराज म्हणतात, जे तुम्ही म्हणता नाम आणि रूप, नाम आणि रूप, नाम आणि रूप म्हणजे मन आणि शरीर. माणूस तर माणसाच्या शरीरात आक्रमण करू शकत नाही. एक माणूस माणसाच्या शरीरात आक्रमण केली, तो दुसरा माणूस तयार होते काय? नाही. मन आणि रूप कशामुळे हे होते उत्पत्ती? मन आणि म्हणजे नाम आणि रूप यापासून उत्पत्ती आहे, लक्षात ठेवा. नाम आणि रूप यापासून उत्पत्ती झालेली आहे. मग नाम रूप जर या मागच्या नामानं, नाम आणि रूपाने, मागच्या कालच्या नाम आणि रूपाने चांगले कर्म केले असतील, तर ते या जन्मी चांगले फळामध्ये, चांगल्या कर्मामध्ये येतात. जर त्यांनी वाईट कर्म केले असतील नाम आणि रूपाने, तर या जन्मात ते चांगल्यामध्ये येतील काय? चांगल्या कर्मामध्ये चांगले फळ त्यांना लाभतील का? नाही, वाईटच फळ लाभतील. वाईटच फळ लाभतील की नाही, अशा प्रकारे दाखवलेलं आहे. कृपा करून उदाहरण देऊन समजावून सांगावे. महाराज, अद्याप ज्या झाडाला फळे आलेलीच नाहीत, ती पहा येथे आहेत, असे कोणाला दाखवता येतील काय. महाराज, तुम्ही म्हणता मागच्या भागामधला रूप, नाम आणि रूप, तुम्ही नाम आणि रूप म्हणता, त्यांचे कर्म दाखवता, अकुशल आणि कर्म, कुशल कर्म. तर मला असं म्हणायचं आहे की ते नाम आणि रूप यांचे कुशल अकुशल कर्म तुम्ही आता दाखवू शकता काय. कबीर म्हणतात की बनते एखाद्या झाड आहे, आता मोठं झाड आहे, याला फळच आले नाही, भला इथे कोणतंही झाड होतो आणि त्याला फळच आले नाही. चिंचेचं झाड आहे, त्याला तुम्ही म्हणता की या चिंचेच्या झाडाला फळ आले, त्या चिंचेच्या झाडाला फळ कुठे आहे ते दाखवू शकते का कोणी? त्याला फळच आले नाहीत ना. जोपर्यंत नाम आणि रूप परिपक्व षड येतानामध्ये परिपक्व होत नाही आणि ते पृथ्वी तलावर येत नाही, तोपर्यंत त्याला कुशल आणि अकुशल त्याला कुठल्याच प्रकारे, म्हणजे कोणत्या फळामुळे त्याला हे होते आणि कोणत्या फळामुळे त्याचा नाश किंवा कोणत्या मुळीमुळे त्याचा विकास होते हे सांगता येणार नाही. महाराज, प्राणी मात्राचे जीवन प्रवाहाप्रमाणे आहे, तेव्हा जमीन प्रवाहाची थार तुटल्याशिवाय हे तेथे आहेत असे म्हणून दाखवता येत नाही. प्राणी मात्राचा सहवास कसा आहे? पाण्यासारखा आहे, वाहत जाण्यासारखा आहे. म्हणून आता त्यांचा सहवास
प्राणी मात्राचे जीवन प्रवाहाप्रमाणे वाहत प्रवाहाप्रमाणे आहे, तेव्हा जीवन प्रवाहाची धार तुटल्याशिवाय येथे हे आहेत असे म्हणून कसे दाखवता येईल? आपण नेहमीच म्हणतो ना, आपण नेहमीच म्हणतो की आपलं कीर्ती कशी असते बघा ना. मन आहे आपल्या मराठीमध्ये, मरावे परी मागे कीर्ती रुपये. जिवंतपणी माणसाची कीर्ती आहे नाही हे माहित पडत नाही, पण त्यांच्या वागण्यावरून, त्यांच्या शरीर सोडून जाण्यावर सुद्धा माहित पडते की ह्या व्यक्ती कुशल मध्ये होती या अकुशल मध्ये होती, म्हणजे पापी होती की पुण्यवान होती, माहित पडते ना. आपण दोष कोणाला देत नाही, पण आपल्या धम्मात मधून सांगतो की वेदना होणे पापाचे कारण आहे. वेदना होणे पापाचे कारण आहेत ना. तर अशा प्रकारे सांगता येईल काय? म्हणून कबीर म्हणतात की महाराज, मानवाचं जीवन हे प्रवाहासारखं आहे, ते सांगता येणार नाही. जो त्यावेळी त्या प्रवाहाची दोरी तुटते, म्हणजे मार्गाला भाग तुटते, अलग अलग होते, त्यावेळेस बाकी त्याची हालचाल कवता होता, तो कसा होता, काय होता, त्याबद्दल आपल्याला सांगता येते. जग करते वहा वहा भीमा तुझ्या पाठी माग खूप, तू कसा होता सांगते अजून तुझ्या फोटो मध्ये. माहित पडलं ना आता कर्मफळ. जग जग करते वहा वहा भीमा तुझ्या पाठी माग खूप. मी स्वतः बाबाचा म्हणणं पाहिजे, कोण पाहिलं की नाही पाहिलं तो भाग नाही, पण आजही आपण म्हणतो ना बाबासाहेबाबद्दल बोलतो की नाही, तरी गोष्ट ना. जग करते वहा वहा भीमा तुझ्या पाठी माग खूप, तू कसा होता सांगते अजूनी तुझ्या फोटो मध्ये. पण ते आपण उत्तम प्रकारे समजावून सांगितले. पुनर्जन्माचे ज्ञान, पुनर्जन्माचे ज्ञान. राजा म्हणाला, बनते आपण पुन्हा जन्मास येणार आहात का? अशी पूर्वी जाणीव जो पुरुषास येतो त्यास कसे काय? बनते आपण पुन्हा जन्मास येणार आहात, अशी पूर्व जाणीव जो जन्मास येतो त्यास होत असते काय? पण ते मला असं वाटते की तुम्ही पुनर्जन्मात येत आहात का? जर येत असेल तर तुम्हाला तशी जाणीव होते का? होय महाराज, याची त्यात जाणीव होते. म्हणजे कोणालाही त्याची जाणीव होते की आपला पुनर्जन्म होते किंवा नाही. कृपा करून उदाहरण देऊन समजावून सांगावे. महाराज, एखाद्या शेतकऱ्याने शेतीची पेरणी केली असून पाणी पाऊस चांगला झाला व उभे असलेले पीक चांगले आले आहे, तेव्हा धान्य भरून पिकेल याची जाणीव त्यास असणार नाही का? महाराज, तुम्ही म्हणता की ज्या लोकांचा पुनर्जन्म होते त्याला त्या पुनर्जन्माची जाणीव होते काय? तर महाराज, आपण एक उदाहरण घेऊया. जो शेतकरी आहे तो शेतीची मशागत करते, धान्य पेरते, चांगल्या प्रकारे त्याचं खुरपण निंदन करते, आणि त्याला खुरपण निंदन साऱ्या गोष्टी केल्यानंतर त्यांना वाटते की मला पीक किती येते किती नाही, तो सांगू शकते की नाही? मला 10 पोते होते की 15 क्विंटल होते की 10 क्विंटल होते, अशी त्याला जाणीव, जशी शेतकऱ्याला जाणीव होते तशीच पुनर्जन्म ज्याचा होत आहे त्याला जाणीव होत असते. होय बनते, याची जाणीव त्यास असलीच पाहिजे. महाराज, याचप्रमाणे पुन्हा जन्म घेणाऱ्या व्यक्तीस आपण पुन्हा जन्मास येणार आहोत अशी त्यात जाणीव असते. बनते आपण उत्तम रीतीने पटवून दिले, निर्वाणानंतर व्यक्ती महत्वाचा लोभ. राजा म्हणाला, बनते खरोखर बुद्ध होऊन गेले काय? होय महाराज, निश्चितच होऊन गेलेले आहेत. बनते, मला आता हे कोठे आहेत ते तुम्ही दाखवू शकता का? बनते, तुम्ही म्हणता की बुद्ध होऊन गेले, पाहता नेमके कोठे आहेत ते बुद्ध हे मला तुम्ही दाखवू शकता काय? महाराज, भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाण प्राप्त झाले अशा स्थितीत भगवान बुद्ध दुसऱ्या व्यक्तीच्या रूपात व्यक्त होण्यासारख्या अवस्थेत ते आता राहिलेले नाही. त्यामुळे त्यांना आता दाखविता येणे शक्य नाही. तुम्ही म्हणता की बुद्ध अस्तित्वातच आहे, तर मग तुम्ही दाखवू शकता काय?
त्यावेळेस कवी म्हणतात की महाराज बुद्ध दाखवण्यासारखी जोगे नाहीत, कारण की त्यांना दाखवण्यासारखं काही ठेवलंच नाही. त्यांनी त्यांचा धम्म आपल्यापर्यंत लिहून ठेवलेला आहे. तेच बुद्ध आहे. ते दिसू शकतात का आता? त्यांचा जो बुद्ध आहे, त्यांचा जो धम्म आहे तेच बुद्ध आहे. त्यांचा जो धम्म आहे तेच बुद्ध आहेत. पण ते एखादे उदाहरण देऊन सांगावे, महाराज जडून विझलेल्या अग्नीचा जाळा ह्या येथे आहेत असे म्हणून दाखविता येतील काय? नाही म्हणते. त्या ज्वाला आता पूर्णपणे विझून गेलेल्या आहेत. महाराज त्याचप्रमाणे भगवान बुद्ध महापरिनिर्वाणात गेले आहेत. आता दुसऱ्या व्यक्तीच्या रूपात व्यक्त होण्यासारखे त्यांचे अस्तित्व शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे त्यांना दाखविता येणे शक्य नाही. परंतु त्यांनी सांगितलेल्या धम्म दाखवता येईल. त्यांनी सांगितलेला धम्म त्यांच्या विषयी हे सांगत आहे ना. आपण योग्य असे कथन केलेले आहे. बुद्ध दाखवता येतात काय? पण बुद्ध आहेत ना. बाबासाहेब दाखवता येतात काय? बाबासाहेब आहेत ना. बुद्ध आपल्यासोबत बोलतात की नाही? बाबासाहेब आपल्यासोबत बोलतात की नाही? नसतील बोलत बघा तिकडे 22 प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेब काय बोलतात बघा. 22 प्रतिज्ञेमध्ये काय बोलतात बाबासाहेब? मी ब्रह्म विष्णू महेशांना देव मानणार नाही. आपल्याशी बोलतात, आपल्याला म्हणतात तुम्ही म्हणा, तुमचं मंगळ होईल. दुसरा नंबर आहे, मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही, यांची उपासना करणार नाही. म्हणून बोलतात बाबासाहेब बोलले ना आपल्याशी, बोलून राहिले बाबासाहेब. तिसरा नंबर आहे, मी कोणत्याही देव